नमस्कार, मी प्रिया आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आपण दररोज विष खातोय. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आपण दररोज विष खातोय आणि हे मला समजलं मुंडे साहेबांमुळे. जे तुकाराम मुंडे साहेब IAS आहेत. औषध आणि अन्न प्रशासन आयुक्त आहेत. आपल्या मुंडे साहेबांनी पदभार स्वीकारून फक्त 7च दिवस झाले आणि आत्तापर्यंत एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. 27 आस्थापनं सील करण्यात आली आहेत. 25 FIR दाखल झाले आहेत आणि कोट्यवधींचा माल जप्त झाला आहे. चला तर मग पाहूयात की कार्यवाही नेमकी कशा-कशावरती झाली आहे. गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त दूध आणि तूप, केमिकलने पिकवलेले आंबे, अस्वच्छ खाद्य उत्पादन युनिट्स, बनावट अवैध औषध उत्पादन, भ्रामक औषधांच्या जाहिराती. ठाण्यामध्ये तर गुटखा आणि पान मसाला, तेल, तूप, नूडल्स इत्यादींवरती कार्यवाही झाली आणि 6 जणांना अटक पण केली आहे. नागपूरमध्ये पण भेसळयुक्त मसाले, पॅकेज पाणी, पनीर, क्रीम यांच्यावरती धाडी टाकल्या आणि सुमारे 6,000चा माल जप्त झाला आहे. जवळ सगळ्या महाराष्ट्रभर साहेबांनी धाडी टाकल्या आणि प्रश्न एक असा उपस्थित होतो की मग ह्याच्या अगोदरचे आयुक्त नेमके काय करत होते? पैसा खाऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी खेळायचं. लाजा कशा वाटत नसतील अशा हरामखोर अधिकाऱ्यांना? किमान लोकांच्या जीवनाशी निगडीत गोष्टींवरती तरी लक्ष द्या. जे कामं त्यांनी केली, जे कामं आधीच्या आयुक्तांनी केली नाहीत, ती कामं मुंडे साहेबांनी फक्त 7 दिवसात केलीत. याचा अर्थ काय? तर भेसळ माफिया सेटिंग लावून आता मुंडे साहेबांची 26वी बदली घडवून आणणार. आता खरी परीक्षा असणार आहे ती फडणवीस सरकारची. श्री तुकाराम मुंडे साहेब यांची ही 26वी बदली घडवून आणण्यासाठी आत्तापर्यंत लॉबिंग सुरू पण झाली असेल. श्री तुकाराम मुंडे साहेबांच्या या आधीच्या 25 बदल्या कुणामुळे झाल्या ते सर्व परिचित आहे. आपण सर्व जबाबदार नागरिकांनी आता मात्र मुंडे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहून सामान्य माणसाची लॉबिंग काय असते हे प्रशासनाला दाखवून द्यायला लागणार आहे. मुंडे साहेब हाताळत असलेला हा जो विषय आहे तो आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवन मरणाचा विषय आहे. श्री तुकाराम मुंडे साहेबांना त्यांच्या या पदावरती कमीत कमी 3 वर्षे काम करायला मिळाले पाहिजे. ही जबाबदारी आता आपण घ्यायला लागणार आहे. त्यासाठी शासनाच्या विरोधामध्ये लढा उभा राहावा लागला तरी चालेल. या लढाईमध्ये सहभागी झालात तर कुणी हिंदू विरोधी किंवा संविधान विरोधी अशा कुठल्याही उपाधी आपल्याला लावू शकतो. प्रश्न सर्वसामान्यांच्या जीवन मरणाचा आहे. एवढ्या एकाच मुद्द्यावरती आपण सर्वांनी एकत्र येण्याची तयारी ठेवावी लागेल. आता खरी परीक्षा आहे नागरिकांची की किती लोक ह्या कार्यामध्ये सहभाग घेतील हे पाहणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जागो ग्राहक जागो. आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सचिवपदी आजपर्यंत असा कुठलाही व्यक्ती आला नव्हता. मात्र एका व्यक्तीने सर्वांचे धाबे दणाणून सोडले आहेत. त्यांना कमीत कमी 3 वर्ष या पदावरती कायम ठेवण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे का? धन्यवाद.